आपला आपला पक्ष आपले आपले कार्यकर्त्यांना ताकद देण्याची प्रक्रिया असते. निवडणुकीच्या नंतर सगळे जण एकत्र असतील. बरं, पण हीच ताकद विरोधकांमध्ये कुठेतरी कमी होताना दिसतेय का? म्हणजे कालचंच उदाहरण मी देईल की संतोष धुरी ज्या वेळेला भाजपमध्ये प्रवेश करतात, मनसेला सोडचिठ्ठी देतात आणि सगळ्यात मोठं स्टेटमेंट करतात की मनसे जी आहे ती आता शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सरेंडर झालेली आहे. काय समजायचं यातनं? का संदीप देशपांडे नाराज असतील? का संतोष धुरी नाराज असतील? पूर्वी मनसे एक काळ भाजपच्याही जवळ होता, आता मात्र ते ठाकरे बंधूंच्याच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेजवळ. काय राजकारण चाललंय नेमकं? ह्यालाच उद्धव ठाकरे म्हणतात विशालजी. तुम्ही एक लक्षात घ्या, तो जो व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही तो राजसाहेबांचा होणार का? आज संदीप देशपांडेजी सारखे कार्यकर्ते आहेत, संतोष धुरी सारखे कार्यकर्ते आहेत. ह्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काय नाही केलं, राजसाहेबांसाठी काय नाही केलं, हे माहिती असताना तुम्ही त्यांना मान सन्मान दिला पाहिजे की नाही? तुम्ही राजसाहेबांचं तुम्हाला समर्थन पाहिजे, ठाकरे म्हणून तुम्हाला एकत्र यायचं आहे, भाऊ भाऊ म्हणून तुम्ही एकत्र आलेला आहात. राजसाहेबांनी उद्धवजींच्या जवळच्या लोकांची तिकीटं मागितली असती तर चालली असती का? मग राजसाहेबांचे जे काही मोजके लोक त्यांच्या बरोबर आहेत, जे त्यांच्या पडत्या काळामध्ये उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या बरोबर राहिले, मग त्या संदीप देशपांडेजींना तुम्ही चर्चेमध्ये का घेतलं? त्यांचे मुंबई प्रमुख आहेत ते. एवढा तर मान सन्मान दिलाच पाहिजे, हे न कळत दिलं पाहिजे होतं, मागितलं पण नको होतं. संतोष धुरींसारखा एक सक्षम कार्यकर्ता तो काय बोलत होता? मला मान सन्मान द्या, माझ्या भागाची तिकीट मला द्या, एवढंच मागत होतं. मग तिथे ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी अनौपचारिक गप्पामध्ये ह्या दोघांना उभं पण करायचं नाही, हे सगळे विषय जे केलेत ना, त्याच्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ते दुखावले. त्यांनी काय आज पण राजसाहेबांवर टीका केलेली नाही, पण हे उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कंपनी या पद्धतीने आज पहिलं त्यांनी अशाच पद्धतीने ते भाजपबरोबर वागले, अशाच पद्धतीने आज काँग्रेसबरोबर वागतायत आणि त्याच पद्धतीने मनसेनामध्ये वागतायत. आणि म्हणून मनसेनेला आज हे मोठे फटके पडत आहेत. पण संतोष धुरी तुमच्याकडे आले, संदीप देशपांडे वाटेवर आहेत? नाही, तो निर्णय हा पूर्ण पद्धतीने संदीप देशपांडेजींचा आहे. संदीप देशपांडे हा एक प्रगल्भ आणि जबाबदार नेता आहे. मनसेनेमध्ये स्वतःचा ब्रँड त्यांनी तयार केलेला आहे. आता त्यांनी काय करावं काय करू नये हा पूर्ण पद्धतीने त्यांचा निर्णय आहे. आम्ही कोणीही अशा पद्धतीने कोणाच्या इथे या तिथे नका येऊ असं सांगणाऱ्यापैकी नाही. पण एक तुम्हाला सांगतो विशालजी, आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना मानणारा हा प्रत्येक पक्षामध्ये एक फार मोठा वर्ग आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आमच्यासारख्या असंख्य लोकांना जेव्हा उद्धवजी आत टाकण्यासारखे मनसुबे करत होते, षडयंत्र करत होते, त्याचे लाभार्थी हे दोघं पण होते. तुम्हाला आठवत असेल 15 दिवस संतोष धुरी आणि संदीप देशपांडेंना अटक करण्यासाठी तेव्हा उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेले चुकीच्या केसमध्ये, तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळात. तेव्हा त्या 15 दिवसामध्ये ह्या दोघांना मदत कोणी केली? फडणवीस साहेबांनी केली. देवेंद्र फडणवीसजी त्यांच्यासाठी उभे राहिले. आणि म्हणून सांगतो, देवेंद्र फडणवीसजींसारखं नेतृत्व ते चाहते ना, हे प्रत्येक वर्गामध्ये आहेत, प्रत्येक पक्षामध्ये आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की बाबा देवेंद्र फडणवीसजींबरोबर काम करण्याची अगर संधी मिळत असेल तर कोण काय सोडणार. आणि आमच्यासारखे लोक फक्त माध्यम असतात, पायऱ्या असतात, पण मूळ आकर्षण, मूळ लवचिंबक हे आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत. बरं, मंत्रिमंडळात तुम्ही आहात, त्यांच्या देखील फार तुम्ही जवळचे आहात. 2-4 मला प्रश्न थेट विचारावेसे वाटतात आपल्याला. ते म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका. निवडणूक आयोगानं तुमच्या प्रचार गीतामधील भगव्या या शब्दाला केलेला विरोध असेल किंवा बिनविरोध निवडणुकीचा जो पॅटर्न सध्या येताना दिसतोय त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक बिनविरोध निवडून आल्याचंही पाहायला मिळतं. पाठोपाठ शिंदे सेनेचे देखील बिनविरोध आहे. मला एक सांगा, मतदारांच्या मतदानाला किंमत राहिली आहे का निवडणूक आयोगाच्या समोर? जर मला नोटा सुद्धा करायचं असेल तर त्याचीही संधी मिळत नसेल आणि बिनविरोध एखादा जर नगरसेवक आमच्यावरती लादला जात असेल तर मग निवडणूक आयोग काय करतंय? काय निवडणूक आयोग आपल्या मनासारखं अगर वागलं नाही, आमच्या बाजूने निर्णय दिला नाही तर निवडणूक आयोग वाईट. बरं, त्याच निवडणूक आयोगाने अगर
विरोधकांच्या मर्जीचे अगर निर्णय घेतले हां. तर ते डोक्यावर घेऊन नाचतात. असे असंख्य वेळी कोर्ट केसेसच्या टायमाला दिसलेले आहेत. आता लोकसभेचा निकाल लागला आपल्या विशालजी, तेव्हा का निवडणूक आयोग वाईट नव्हता सांगा तुम्ही मला? कारण का त्यांना आपले मतं खासदार मिळाली निवडून होती. आले ना एवढे. अरे असं कसं खासदार निवडून आले तर मग निवडणूक आयोग चांगलाच आहे. तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे होते, पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं होतं, सर तनसे जुदा नारे द्यायचे होते. पण त्याच 6 महिन्यानंतर, मोजून 6 महिन्यानंतर जेव्हा विधानसभेचा निकाल माझ्या मनाच्या विरोधात लागला हां. तर मग निवडणूक आयोग वाईट हा, मग तो चांगला नाही. बरं. मग बिनविरोध करणार जी प्रक्रिया आहे ते काय लहान मुलं आहेत का तुम्ही सांगावं मला? त्या उमेदवाराला अगर फॉर्म मागे घ्यायसारखं वाटलं, हे ग्रामपंचायतीला पण होतं, विधानसभेला पण होतं, आता महापालिकेला काही झालं, तर तो उमेदवार काय नर्सरीमध्ये जाणारा मुलगा आहे का, मुलगी आहे का? त्याला वाटलं की मला ही निवडणूक न लढवता भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे शिंदे साहेबांच्या, तर त्याच्यामध्ये चूक काय? तो जबाबदार व्यक्ती आहे, तो. आता आमची चूक नाही ना की कोणालाच ठाकरे बंधूंच्या बाजूने उभं राहायसारखं वाटत नाही, कोणालाच महाविकास आघाडीच्या बाजूला उभं राहायचं वाटत नाही. हे आमची चूक नाहीच आहे ना ती. बरं. ते त्या उमेदवाराच्या स्वातंत्र्यावर आहे. तर त्याच्यात तुम्ही आम्हाला कसं जबाबदार कोण धरू शकतं? म्हणजे तुमच्या बाजूने निर्णय झाले, तुमच्या बाजूने निकाल लागला तर सगळं आलबेल. मग कोर्ट पण चांगलं, निवडणूक आयोग पण चांगलं. पण भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या बाजूने अगर निकाल गेले, बिनविरोध झाले नाही ना, ते सगळं वाईट. बरं, म्हणजे आजकाल सोयीचं राजकारण झालंय असं आपण समजूया. मात्र हिंदुत्वाची तुमची प्रखर भूमिका पाहिल्यानंतर आज महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांसमोर लोकशाही मराठी देखील एक गोष्ट निश्चित सांगते की हिंदुत्वाला पुन्हा एकदा वाघाचा चेहरा प्राप्त झालेला नितेश राणेंच्या माध्यमातून. नितेशजी, तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. वेळ काढून सडेतोड प्रश्नांची आपण सडेतोड उत्तर दिली. लोकशाही चॅनलला माझ्या भगव्या शुभेच्छा. धन्यवाद.